कशा सर्वांचं स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग मध्ये. तर guys, आज आम्ही चाललो कारवाडीला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. तर आम्ही सगळे चाललोय मामाजीकडे आलेलो आहे. तर मामाचा मुलगा पण आहे, यश. तुला काय बोलायचंय? नाही, तर बोल ना. तर आता आम्ही सगळे चाललेलो आहे. आता सगळे निघणारच, मोठी गाडी घेऊन आलेलो आहे. तर चला आता जाऊ, आपण तुमच्या तिकडे जाऊन भेटू आता. तर चला आता जाऊ. आलेलो आहे रस्त्याला आहे. तर आम्ही सगळे चाललेलो आता. तर खूप मजा येऊ राहिली. तर आता तिकडे जाऊन ब्लॉक करू आपण. तर चला. तर guys, आता आलेलो आम्ही. आलेलो आहे श्री क्षेत्र कारवार. इकडनं का पूर्ण 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 पुढून पुढे पुढून पुढे गाडी आली. तर काय आता पोहोचलेलोय कारवाडीला. खूप जवळ राहिलेलं आहे. खूप जवळ आहे आता. आम्ही आता 2-3 मिनिटात पोहोचत. वातावरण पण एवढं भारी झालेलं आहे ना इकडचं. पाऊस बीस काहीच नाही. तर पोहोचलेलो आता या कारवाडीचं मंदिर दिसलेलं आहे श्री स्वामी समर्थांचं. तर आता गर्दी पण खूप आहे, कारण की आज गुरुपौर्णिमा आहे ना, त्याच्यामुळे खूप गर्दी इकडं. दर्शनामध्ये गर्दी खूप आहे. तर काही आता आम्ही पुढे चाललेलो आहे, दोघ जण, मी आणि हाय. तर खूप भारी मंदिर आहे बा. आणि हा एकदा दोनदा येईल. कधी येईल रे? हलका हलका पाऊस पण चालू झालेला आहे. काही गर्दी काय काय मग ते समजलं पाहिजे फक्त. चाल ना इकडनं, पळू नको. तर ते पण आलेले आबा, येऊ राहिले हळूहळू हळूहळू दमादमाने. इथे ना पाय धुवून घेऊ आपण एकदा. तर काय आता आम्ही चाललेलो आहे पुढं. तर चला. महाप्रसाद भंडारा पण वाटतं. तर आता आपण पहिले दर्शन करू, मग फिरू थोडस, कसं काय मंदिर ते पाहू. जायचा बा, किती मस्त मंदिर झाले. पोहोचलेलो आता मंदिरामध्ये. तर किती भारी मंदिर आहे ना, म्हणजे असं ये बा, मस्तपैकी झाडं बिड लावलेली इकडं. आता मंदिरात चाललोय आम्ही ना स्वामी समर्थांच्या मंदिरात आलेलो आहे बा. श्री स्वामी समर्थांची मूर्ती इथं, आणि गर्दी नाही एवढी. तर गाइस आता आम्ही मंदिरात आलेलो आहे, आणि श्री स्वामी समर्थांची मूर्ती इतकी छान आहे ना, अशी पुरं असं सोनेरी कलर इकडं. तर खूप भारी मंदिर इथं. तर मला खूप भारी वाटलं. तर आता दर्शन करू आपण. दर्शन करू तर बाहेरचा नजारा पाहू कसा काय आहे. तर मी कधी येईल ना इकडे, आज पहिल्यांदा माझा दिवस इकडं. आणि खूप भारी मंदिर आहे. तर आता तिकडच्या मंदिरात जाऊ चला. बाई इकडे आलेले लहान गाडीवर चालली होती वाटतं दोघ जण. मी इकडं पाहिलं की इकडं भारी गार्डन पण आहे, घास बीस लावले नाही. तिकडे एवढं भारी नजारा आहे ना, म्हणजे डायरेक्ट असं ये. खूप भारी मंदिर कारवाडीचं. आम्ही इकडे ट्रॉफ्या पण दिली 200 काहीतरी. तर खूप भारी मंदिर इकडं समर्थांचं. खूप भारी, मला खूप आवडलं इथे. जाऊ तिकडं कोणचं मंदिर आहे ते पाहू. तर चला. मंदिर इतकं भारी ना, असं म्हणजे कारवाडी म्हणूनच नाव पडलेलं श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे. इथं पण गुरु नानक जयंती, गुरुदत्तांचं मंदिर इथं. तर चला मध्ये जाऊ आता आपण. तर इथं पण भारी. तर आता इथे आपण सगळ्यात पहिले दर्शन करू गुरुदत्ताचे. तर खूप भारी मंदिर आहे. तर तुम्ही दर्शन करून घ्या.
आणि इथं नाव पा किती भारी लिहिलेलं आहे, श्री स्वामी समर्थ. आणि इकडे पूजा चालू आहे कशाची तरी पूजा इकडे. तर मंदिर एवढं भारी नाही इथलं. आणि असं डायरेक्ट हे मंदिर आहे, खूप भारी मंदिर आहे. इकडे पूजा चालू नाही कशाची तरी. आणि आणि तिकडच्या साईडला गार्डन बिर्डन सगळं आहे. आणि इकडे झाड बिड ठेवलेले मस्त पैकी. गार्डन मध्ये आलो ते घास याचा पण ब्लॉक चालू इकडे आबा. आणि खूप भारी आहे. आणि इकडे परत पाऊस चालू झालेला आहे, खूप जोरात पाऊस चालू आहे आबा. झालेला आहे चालू परत. चला ना फराळाचं खाऊन झालेलं आहे. आणि इकडे एक नंबर एवढी भारी गाय आहे ना इथं, तर इथं फोटो काढते आहे मस्त पैकी. मला हा घास एवढा आवडला, सारखं येतोय मी इकडं. म्हणजे खूप नरम आहे. आणि हे पण नाहीये, हे इकडं उभे काय चालले यांचं काही नाही. त्याला ब्लॉक करायचं होतं पण त्याला कोणच भेटा ना आता लवकर. आणि इथं ना जुनं मंदिर होत. आणि आता हेच म्हणजे हे जुनं मंदिर होतं आणि इकडे घेतलं आता ते श्री स्वामी समर्थांच होतं ते. आणि मग इथं घेतलं. त्याच्या शेजारी एक शाळा आहे कोणती तरी प्राथमिक विद्या मंदिर म्हणून. तर खूप भारी मंदिर केलेलं आहे. आणि हे सगळ्यात जुनं मंदिर आहे आणि हे नवीन झालेलं आहे आता. आता मी त्या गायिका जातो, मला जायलाच भेटलं नाही. केव्हाच दिसते फोटो चालले होते पोरांचे याचे. तर आता आपण जाऊ एकदा. तर बाबा खूप भारी गाय आहे. आणि तिचं एक वासरू आहे मस्त पैकी. तर मला खूप आवडलं. याला ब्लॉक करायचं पण याला फोनच भेटा ना आता लवकर. त्याच चॅनल युट्यूबला. आणि हा एक कोणतं तरी झाड आहे पण नाव नाही माहित, पण लय भारी मंदिर आहे. झाड लय भारी. कशाच आहे? उंबराचं पाऊत उंबर काहीतरी म्हणते.